मराठी. आज रात्रीच्या जेवणात काय बनवू ते मला सुचत नाहीये. रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला आहे. आपण आज बाहेरून काहीतरी मागवायचे का? किंवा मग मी घरातच खिचडी आणि पापड बनवते. इंग्लिश. आय कांट थिंक ऑफ व्हॉट टू कुक फॉर डिनर टुनाईट. आय एम टायर्ड ऑफ ईटिंग द सेम व्हेजिटेबल एव्हरी सिंगल डे. शॅल वी ऑर्डर समथिंग फ्रॉम आउटसाइड टुडे? ऑर एल्स आय विल जस्ट मेक खिचडी अँड पापड ॲट होम. मराठी. काय चाललंय? मी तुला सकाळी फोन केला होता पण तू उचलला नाहीस. फ्री झाल्यावर मला नक्की परत फोन कर. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. इंग्लिश. व्हॉट्सअप. आय कॉल्ड यू दिस मॉर्निंग बट यू डिडंट पिक अप. मेक शुअर टू कॉल मी बॅक वन्स यू आर फ्री. आय नीड टू टॉक टू यू अबाउट समथिंग इम्पॉर्टंट. मराठी. अरे वा, तुम्ही अचानक आलात. खूप छान वाटले. आत या आणि आरामात बसा. प्रवास कसा झाला? रस्त्यात जास्त ट्रॅफिक नव्हती ना? मी तुमच्यासाठी आधी गरमागरम चहा घेऊन येते. इंग्लिश. ओ वाव, यू अराइव्ड अनएक्सपेक्टेडली. इट फील्स ग्रेट टू सी यू. कम इनसाइड अँड मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. हाऊ वॉज द जर्नी? वॉज देअर मच ट्रॅफिक ऑन द वे? लेट मी ब्रिंग सम हॉट टी फॉर यू फर्स्ट. मराठी. मला माझ्या खात्यातून 20,000 रुपये काढायचे आहेत. मी आधीच पैसे काढण्याचा फॉर्म भरला आहे. मला 2,000 रुपयांच्या नवीन नोटा मिळतील का? कृपया मला सांगा की कॅश काउंटर कुठे आहे. इंग्लिश. आय वॉन्ट टू विथड्रॉ 20,000 रुपीज फ्रॉम माय अकाउंट. आय हॅव ऑलरेडी फिल्ड आउट द विथड्रॉअल स्लिप. कॅन आय गेट द न्यू 2,000 रुपी नोट्स? प्लीज टेल मी वेअर द कॅश काउंटर इज. मराठी. लवकर उठ, तुला शाळेला जायला उशीर होईल. ब्रश कर आणि पटापट आंघोळीला जा. मी तुझा आवडता नाश्ता बनवला आहे. तुझी स्कूल बस बसस्टॉपवर यायला फक्त 10 मिनिटे बाकी आहेत. इंग्लिश. वेक अप क्विकली, यू विल बी लेट फॉर स्कूल. ब्रश युअर टीथ अँड गो टेक अ शॉवर राईट अवे. आय हॅव मेड युअर फेवरेट ब्रेकफास्ट. देर आर ओनली 10 मिनिट्स लेफ्ट फॉर युअर स्कूल बस टू अराईव्ह ॲट द स्टॉप. मराठी. मला या बँकेत एक नवीन बचत खाते उघडायचे आहे. यासाठी मला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागतील? फॉर्म भरून झाल्यावर तो कोणत्या काउंटरवर द्यायचा आहे? खाते सुरू व्हायला साधारण किती दिवस लागतील? इंग्लिश. आय वुड लाईक टू ओपन अ न्यू सेव्हिंग्ज अकाउंट इन दिस बँक. व्हॉट डॉक्युमेंट्स डू आय नीड टू सबमिट फॉर दिस? विच काउंटर शुड आय सबमिट द फॉर्म टू आफ्टर फिलिंग इट आउट? हाऊ मेनी डेज विल इट रफली टेक फॉर द अकाउंट टू बिकम ॲक्टिव्ह? मराठी. मला हा शर्ट खूप आवडलाय पण हा माझ्यासाठी थोडा मोठा दिसतोय. यामध्ये तुमच्याकडे स्मॉल किंवा मीडियम साईज मिळेल का? मला एकदा हा घालून पाहायचा आहे. ट्रायल रूम कोणत्या बाजूला आहे? इंग्लिश. आय रिअली लाईक धिस शर्ट बट इट लुक्स अ बिट टू बिग फॉर मी. डू यू हॅव अ स्मॉल ऑर मीडियम साईज अवेलेबल इन धिस? आय वॉन्ट टू ट्राय इट ऑन वन्स. विच वे इज द ट्रायल रूम? या ड्रेसची डिझाईन छान आहे पण मला हा रंग फारसा आवडला नाही. तुमच्याकडे यामध्ये इतर काही रंग किंवा ऑप्शन्स आहेत का? मला लग्न कार्यासाठी घालण्यासाठी काहीतरी वेगळे दाखवा. कृपया कापडाची क्वालिटी चांगली असलेलाच प्रकार दाखवा. इंग्लिश. द डिझाईन ऑफ दिस आउटफिट इज नाईस बट आय डोंट रिअली लाईक द कलर. डू यू हॅव एनी अदर कलर्स ऑर ऑप्शन्स इन दिस? शो मी समथिंग डिफरंट टू वेअर फॉर अ वेडिंग फंक्शन. प्लीज शो मी अ व्हरायटी विथ गुड फॅब्रिक क्वालिटी. मराठी. मी खरेदी करण्यासाठी हे 3 कपडे फायनल केले आहेत. सध्या या कपड्यांवर काही डिस्काउंट किंवा ऑफर सुरू आहे का? मला याचे बिल बनवून द्या. मी कार्डने पेमेंट करेन. जर साईज बसली नाही तर हे बदलून मिळतील का? इंग्लिश. आय हॅव फायनलाइज्ड दीज 3 आउटफिट्स फॉर परचेस. इज देअर एनी डिस्काउंट ऑर ऑफर गोइंग ऑन दीज क्लोथ्स राईट नाउ? प्लीज मेक द बिल फॉर दिस. आय विल पे बाय कार्ड. इफ द साईज डझंट फिट कॅन दीज बी एक्सचेंज्ड? मराठी. तो चुकून चुकीच्या बसमध्ये चढला. सुरुवातीला त्याच्या ते लक्षात आलं नाही. थोड्या वेळाने त्याला आपली चूक समजली. तो पुढच्या थांब्यावर उतरला. मग तो योग्य बसमध्ये चढला. इंग्लिश. ही ॲक्सिडेंटली बोर्डेड द रॉंग बस. ही डिडंट रिअलाइज इट ॲट फर्स्ट. आफ्टर सम टाइम ही नोटिस्ड द मिस्टेक. ही गॉट ऑफ ॲट द नेक्स्ट स्टॉप. देन ही टूक द राईट बस. मराठी. आजकाल मी सोबत रोख पैसे ठेवणे पूर्णपणे बंद केले आहे.
दुकानदाराला पैसे देण्यासाठी मी फक्त QR कोड स्कॅन करतो. डिजिटल पेमेंटमुळे वेळ वाचतो आणि सुट्ट्या पैशांची कटकट उरत नाही. पण फोनची बॅटरी संपली किंवा नेटवर्क गेले की मात्र अडचण होते. इंग्लिश. Nowadays, I have completely stopped carrying cash with me. I just scan the QR code to pay the shopkeeper. Digital payment saves time and avoids the hassle of loose change. But if the phone battery dies or network goes down, it becomes a problem. मराठी. आज घरातील सर्व किराणा सामान संपले आहे म्हणून मला बाजारात जावे लागेल. मी आधी लागणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार करतो. यादी केली नाही तर आपण महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. खरेदी पूर्ण झाल्यावर मी लगेच घरी परत येईन. इंग्लिश. All the groceries at home have run out today, so I need to go to the market. I will make a list of required items first. If we don't make a list, we forget important things. After completing the shopping, I will return home immediately. मराठी. पावसाळ्यामुळे घरासमोर खूप तण वाढले आहे. हे हाताने काढणे कठीण असल्याने मी उद्या तणनाशक फवारतो. पण फवारणीनंतर लगेच पाऊस पडायला नको. पाऊस पडला तर औषध वाहून जाईल आणि मेहनत वाया जाईल. इंग्लिश. A lot of weeds have grown in front of the house due to the rain. Since pulling them by hand is hard, I will spray weed killer tomorrow. But it shouldn't rain right after spraying. If it rains, the chemical will wash away and the effort will be wasted. मराठी. तू खूप उद्धट झालीयस. आता तू कोणाचंच ऐकत नाहीस. तुझा स्वभाव खूप बदललाय. तू इतरांचा आदर करायला शिकायला हवं. वेळ निघून जाण्यापूर्वी तुझं वागणं बदल. इंग्लिश. You have become very insolent. You don't listen to anyone anymore. Your attitude has changed a lot. You should learn to respect others. Change your behavior before it's too late. मराठी. हे घेण्यापूर्वी तू कोणाला विचारलं होतंस? तू आधी मला विचारायला हवं होतं. परवानगीशिवाय दुसऱ्याची वस्तू घेऊ नये. पुन्हा असं करू नकोस. काहीही घेण्यापूर्वी नेहमी विचार. इंग्लिश. Who did you ask before taking this? You should have asked me first. You can't take someone else's things without permission. Please don't do this again. Always ask before taking anything. मराठी. हिम्मत असेल तर माझ्या तोंडावर बोल. माझ्या पाठीमागे बोलू नकोस. प्रामाणिकपणे समोर येऊन बोल. मला सत्याची भीती नाही. चल, समोरासमोर हा विषय मिटवूया. इंग्लिश. If you have courage, say it to my face. Don't talk behind my back. Be honest and speak directly. I am not afraid of the truth. Let's settle this face to face. मराठी. तुला किती वेळा सांगितलं आहे मला सारखा सारखा फोन करू नकोस? इतक्या वेळा समजावून सांगूनही तू पुन्हा पुन्हा फोन करत राहतोस. मी सध्या व्यस्त आहे. मी तुला परत फोन करेन. तोपर्यंत थांब. उगाच वारंवार फोन करू नकोस. English. How many times have I told you not to call me again and again? Even after explaining it so many times, you keep calling me repeatedly. I am busy right now. Please wait until I call you back. Don't keep calling unnecessarily. मराठी. आज मी घरूनच काम करत असल्यामुळे सकाळी प्रवासाचा वेळ वाचला. दुपारी एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत माझी ऑनलाईन व्हिडिओ कॉल मीटिंग होती. प्रेझेंटेशनच्या वेळी अचानक इंटरनेटचा स्पीड कमी झाला, त्यामुळे थोडी अडचण झाली. तरीही मीटिंग वेळेत संपली आणि सर्व मुद्दे स्पष्ट झाले. इंग्लिश. Since I am working from home today, I saved commuting time in the morning. In the afternoon, I had an online video call meeting with an important client. During the presentation, the internet speed suddenly dropped, causing a slight issue. Still, the meeting ended on time and all points were cleared. मराठी. आज संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे रस्त्यावर खूप पाणी साचले आणि मोठा ट्रॅफिक जॅम झाला. मी रेनकोट आणायला विसरल्यामुळे एका दुकानाच्या छताखाली थांबलो. पाऊस कमी झाल्यावर मी हळूहळू गाडी चालवत घरी पोहोचलो. इंग्लिश. This evening, while returning home from the office, it suddenly started raining heavily. Heavy water gathered on the road due to the rain, causing a huge traffic jam. Since I forgot to bring a raincoat, I waited under the roof of a shop. After the rain eased up, I drove slowly and reached home. मराठी. बस, आता खूप झालं. मी खूप सहन केलं. आता नाही. आता माझा जास्त अंत पाहू नकोस. यावेळी मी गप्प बसणार नाही. आता मी स्वतःसाठी उभी राहीन. इंग्लिश. Enough is enough. I've tolerated a lot. Not anymore. Don't push me any further. I won't stay silent this time. Now, I will stand up for myself. मराठी. मी अशीच लोळत पडले आहे.
आज काहीच करावंसं वाटत नाही. मी थोडा वेळ फक्त आराम करत आहे. कधी कधी असा ब्रेक घेणंही छान असतं. थोड्या वेळाने मी उठेन. इंग्लिश. आय एम जस्ट लाईंग अराउंड. आय डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग टुडे. आय एम जस्ट रिलॅक्सिंग फॉर अ वाईल. इट्स नाईस टू टेक अ ब्रेक समटाईम्स. आय विल गेट अप इन अ लिटल वाईल. मराठी. गेले ते दिवस जेव्हा आपण प्रत्येकाचा फोन नंबर लक्षात ठेवायचो. आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून आहोत. तंत्रज्ञानाने आपले जीवन खूप सोपे केले आहे, पण आपण तो जुना आपुलकीचा स्पर्श मात्र गमावला आहे. इंग्लिश. Gone are the days when we used to remember everyone's phone numbers. Today, we rely completely on our smartphones for everything. Technology has made our lives much easier. However, we have also lost that personal connection. मराठी. कधी कधी मला असं वाटतं की माझ्या भावना कोणीच समजून घेत नाही. लोक माझ्या चुका पाहतात, पण माझे प्रयत्न पाहत नाहीत. यामुळे मला दुःख होतं. तरीही मी कधीच हार मानत नाही. मला विश्वास आहे की माझी वेळ ही एक दिवस नक्की येईल. इंग्लिश. Sometimes I feel that no one understands my feelings. People notice my mistakes, but ignore my efforts. This makes me feel sad. Still, I never give up. I believe my time will come. मराठी. जमत असेल तर माझ्या स्वभावाची पारख कर. माझे शब्द कदाचित कठोर असतील, पण माझं अंतःकरण स्वच्छ आहे. मी नेहमी सत्याची साथ देते. मी कधीही खोटा दिखावा करत नाही. वेळच माझी खरी ओळख सर्वांसमोर आणेल. इंग्लिश. मेजर माय कॅरेक्टर इफ यू कॅन. माय वर्ड्स मे बी हार्श, बट माय कॉन्शियन्स इज प्युअर. आय ऑलवेज स्टँड बाय द ट्रूथ. आय नेव्हर प्रिटेंड टू बी समवन आय एम नॉट. टाइम विल रिव्हील हू आय रिअली ॲम. मराठी. आज सकाळपासून मी खूप व्यस्त होते. प्रथम मी भांडी घासली, त्यानंतर कपडे धुतले आणि जेवण बनवलं. दुपारी मी थोडा वेळ विश्रांती घेतली, पण नंतर काही महत्त्वाचं काम आलं. संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासोबत बसून चहा पीत गप्पा मारत होते. दिवस खूप थकवणारा होता, पण तो समाधानकारकही वाटला. इंग्लिश. टुडे आय वॉज व्हेरी बिझी सिन्स मॉर्निंग. फर्स्ट आय क्लीन द डिशेस, देन वॉश्ड क्लोथ्स अँड कुक्ड फूड. In the afternoon, I rested for a while, but then some important work came up. In the evening, I was sitting with my family, drinking tea and talking. The day was tiring, but it also felt good. मराठी. लोक छोट्या छोट्या गोष्टींवर इतके रागावतात हे मला समजत नाही. रागामुळे परिस्थिती आणखी बिघडते. शांत राहिल्याने आपण योग्य विचार करू शकतो. त्यामुळे नातीही मजबूत राहतात. थोडा संयम अनेक समस्या सोडवू शकतो. इंग्लिश. I don't understand why people get so angry over small things. Anger only makes situations worse. Staying calm helps us think clearly. It also keeps relationships strong. A little patience can solve many problems. मराठी. दिवसभर काम केल्यानंतर मला खूप थकवा जाणवत होता. बाहेर हवामान गरम असल्याने मी आधी पटकन अंघोळ करायचे ठरवले. अंघोळ केल्यामुळे मला खरोखरच आराम मिळाला आणि ताजेतवाने वाटले. आता मी पूर्ण ऊर्जेने माझ्या संध्याकाळच्या कामाला सुरुवात करायला तयार आहे. इंग्लिश. After working all day, I was feeling extremely tired. Since the weather was hot, I decided to take a quick shower first. Taking a bath really helped me relax and feel refreshed. Now, I am ready to start my evening work with full energy. मराठी. माझ्या शर्टाचं बटन निघालं. थोड्या वेळाने माझ्या ते लक्षात आलं. सुदैवाने माझ्याकडे एक अतिरिक्त बटन होतं. मी ते पुन्हा शिवून लावलं. ते दुरुस्त करायला जास्त वेळ लागला नाही. इंग्लिश. My shirt button came undone. I noticed it after a while. Luckily, I had a spare button. I stitched it back on. It didn't take much time to fix it. मराठी. आज सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मी बाहेर पाहिलं आणि खूप जोरात पाऊस पडत असल्याचं दिसलं. माझ्या आईने सांगितलं की सकाळी 5 वाजल्यापासून पाऊस पडत आहे. अजूनही पाऊस थांबलेला नाही. इंग्लिश. This morning when I woke up, I looked outside and saw that it was raining heavily. My mother told me that it had been raining since 5 a.m. The rain still hasn't stopped. मराठी. पोलिसांनी शेवटी फरार झालेल्या गुन्हेगाराला पकडलं. ते अनेक दिवस त्याचा शोध घेत होते. त्याची फरारी अखेर संपली. त्याला अटक झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तपास पुढे सुरू राहील. इंग्लिश. The police finally hunted down the escaped convict. They had been searching for him for many days. His escape came to an end. Everyone felt relieved after his arrest. The investigation will continue. मराठी.
स्वयंपाकघरातून छान सुगंध येत आहे. कोणीतरी खूप स्वादिष्ट पदार्थ बनवत आहे. तो चाखण्याची मला उत्सुकता आहे. संपूर्ण घरात छान सुगंध दरवळत आहे. आता मला भूक लागलीये. इंग्लिश. अ नाईस स्मेल इज कमिंग फ्रॉम द किचन. समवन इज कुकिंग समथिंग डिलिशियस. आय कांट वेट टू टेस्ट इट. द होल हाऊस स्मेल्स वंडरफुल. आय एम फीलिंग हंग्री नाव. मराठी. मी माझं पाकीट घेणं विसरलो. दुकानात पोचल्यावर माझ्या ते लक्षात आलं. मला काहीच खरेदी करता आली नाही. मी पाकीट आणण्यासाठी परत घरी आलो. पुढच्या वेळी बाहेर पडण्यापूर्वी मी नक्की तपासेन. इंग्लिश. I forgot to carry my wallet. I realized it after reaching the shop. I couldn't buy anything. I came back home to get it. Next time, I'll check before leaving. मराठी. अचानक दाराची बेल वाजली. मी दार उघडायला गेलो. दारात कुरिअरवाला उभा होता. मी पार्सल घेतलं आणि त्याचे आभार मानले. मग मी पुन्हा माझ्या कामाला लागलो. इंग्लिश. द डोरबेल rang suddenly. I went to open the door. It was the courier delivery person. I collected the parcel and thanked him. Then I went back to my work. मराठी. डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळपर्यंत ती मऊ होईल. मग ती नीट धुवा. आता ती शिजवण्यासाठी तयार आहे. त्यामुळे जेवण लवकर शिजेल. इंग्लिश. सोक द लेंटिल्स इन वॉटर ओव्हरनाईट. दे विल बिकम सॉफ्ट बाय मॉर्निंग. देन वॉश देम वेल. नाव दे आर रेडी फॉर कुकिंग. द फूड विल कुक फास्टर. मराठी. सध्या तरी तू थोडी विश्रांती घे. तू बराच वेळ काम करत आहेस. आता फक्त विश्रांतीवर लक्ष दे. आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे. नंतर पुन्हा काम सुरू करू शकतो. इंग्लिश. फॉर द टाइम बिईंग यू शुड रेस्ट. यू हॅव बीन वर्किंग फॉर अ लॉंग टाइम. फॉर नाव जस्ट फोकस ऑन गेटिंग सम रेस्ट. टेक केअर ऑफ युअर हेल्थ फर्स्ट. यू कॅन कंटिन्यू लेटर. मराठी. माझ्या फोनची बॅटरी जवळजवळ संपलीये. मी काल रात्री तो चार्ज करायचा विसरलो. मला चार्जर शोधायला हवा, नाहीतर माझा फोन बंद होईल. घरी पोहोचल्यावर मी लगेच तो चार्ज करेन. इंग्लिश. माय फोन बॅटरी इज ऑलमोस्ट डेड. आय फॉरगॉट टू चार्ज इट लास्ट नाईट. आय नीड टू फाइंड अ चार्जर. अदरवाइज माय फोन विल स्विच ऑफ. आय चार्ज इट ॲज सून एज आय गेट होम. मराठी. मला माझ्या किल्ल्या सापडत नाहीत. मी सगळीकडे शोधलं. तू मला त्या शोधायला मदत करशील का? मला उशीर होत आहे. अरे, या तर इथेच आहेत. इंग्लिश. आय कॅन्ट फाइंड माय कीज. आय हॅव लुक्ड एव्हरीवेअर. कॅन यू हेल्प मी फाइंड देम? आय एम गेटिंग लेट. ओ, हिअर दे आर. मराठी. माझ्याकडून चुकून चहा सांडला. तो टेबलावर सांडला. मी लगेच तो साफ केला. सुदैवाने चहा फार गरम नव्हता. मला भाजलं नाही. मग मी पुन्हा 1 कप चहा बनवला. इंग्लिश. आय ॲक्सिडेंटली स्पिल्ड माय टी. इट फेल ऑन द टेबल. आय क्विकली क्लीन्ड इट अप. लकीली द टी वॉजंट टू हॉट. आय डिडंट गेट बर्न्ड. देन आय मेड अनदर कप ऑफ टी.